आणि मग पाण्याची टाकी बनवू या कलरची. चालते ना रे बाळांनो? ठीक आहे. आता हे असं आहे म्हणजे खरा बॉटम असा इथून असेल, बरोबर आहे की नाही? आणि मग याच्यात तुम्ही भरलंय पूर्ण सगळंच्या सगळं पाणी भरलं, एवढं इथपर्यंत पाणी भरलं. मग ही तुमची हाईट आहे तुमच्या पाण्याची, इथून या लेवल पर्यंत ही हाईट आहे तुमची. लक्षात आलं का? पाणी भरलं. आता जे पाणी भरलेलं आहे त्याची हाईट तुम्हाला कळाली, हाईट आहे h. मग तुम्ही काय म्हणणार? हाईट ऑफ वॉटर. बरोबर का रे बाळांनो? यालाच तुम्ही कॉलम वगैरे शब्द वापराल ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर मी म्हटलं स्मॉल एम दिला, काय असेल रे? आता तुम्ही बोलायचं असतं ना, मास ऑफ, व्हेरी गुड, मास ऑफ वॉटर, व्हेरी गुड. चला पुढे मी म्हटलं डेन्सिटी रो. कोणाची? डेन्सिटीचा अर्थ कळतो ना रे बाबांनो? डेन्सिटी ठरवत असते. डेन्सिटी विल डिफाईन हाऊ हेवी दॅट एलिमेंट. जडपणा जो असतो ना तो कोणाचा असतो? हा, नाहीतर साईजला एवढ्या साईजचा दगड घेतला आणि एवढ्या साईजचा कॉटनचा एक गट्टा घेतला किंवा कापसाचा एक मोठा काय म्हणायचं त्याला गोळा घेतला, व्हेरी गुड. मग आता मला सांगा, एवढा मोठा कापसाचा गोळा घेतला आणि एवढा मोठा दगड घेतला, सेम साईज आहे दोघांची, तुम्ही दगड इझिली उचलणार ना, कापूस उचलतच नाही तुम्हाला. झालं. मग जड काय असतो, हलका काय असतो, असंच ना, बरोबर आहे की नाही? नाही तर कुठे तर इंदुरीकर महाराज म्हणतात 1 किलो कापूस आणि 1 किलो दगड, जड काय? आता जडपणा डेन्सिटी रिलेटेड घेतला तर दगडच ना. पण जर तुम्ही म्हणत असाल 1 किलो दगड आणि 1 किलो काय कापूस, आता ते दोन्ही उचलला, दोन्ही सारखे जड वाटतील ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे जडपणा मी डेन्सिटीच्या अँगल घेतो. कोणाच्या? मग आता इथं ही डेन्सिटी कोणाची रे बाबांनो? त्या लिक्विडची. कुठलं लिक्विड आहे? डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं ए कोणाचा बी एरिया असेल? वॉटरचा, बॉटमचा. म्हणजेच हा एरिया एवढा दिसायला ना तुम्हाला, बरोबर आहे ना? ही विहीर आहे ना ती आपली, किंवा सिंटेक्सची टाकी आहे, किंवा ही पाणी बॉटल आहे बाबांनो. एरिया हा असेल ना, बरोबर आहे ना? हा एरिया असेल ना, बरोबर आहे की नाही? हा, कोणाकडे? हा, ती दिली तर बरं होईल. ती जरा छान आहे, ती जरा गहाण आहे. ठीक आहे. ही माझ्या डायग्रामला ही सुटेबल आहे म्हणून म्हटलं. आता याचा अर्थ हा काय असेल, ही काय असेल? हेच परफेक्ट एक्झाम्पल आहे ना. मग ही आहे हाईट ऑफ वॉटर, ह्याच्यामध्ये ठेवलं वॉटर, आणि ही काय असेल? मग हे टोटल पाणी किती, म्हणजेच याचा अर्थ बेस म्हणजे एरिया आणि हाईट म्हणजे व्हॉल्यूम भेटेल ना मला. काय भेटेल मला? ए काय आहे तर एरिया ऑफ बॉटम म्हटलं तर चालेल का रे? व्ही काय असतं? व्ही व्हेलॉसिटी ना. डोंगरे भारी वाटलं मला. मी म्हणलं व्हेलॉसिटी ना, तो म्हणला यस. तसं द्या जीप चावायला तो, अरे रक्त येईल तेवढं जोरात चावू नकोस तू. रिॲक्शन भारी दिलेस तू. हा, काय व्हेलॉसिटी ना रे बाबू. आता इथं एखादा शहाणा, अरे चॅप्टर चालू आहे हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे रेस्ट, आणि मी काय सांगतोय, काय बुद्धी ना आपली, आणि मी म्हणतो व्हेलॉसिटी, म्हणतो हो. आणि सध्याची लेकरांचं लय भारी, काय बी येऊन शिकवा तुम्ही, काय बी चुकीचं असं बरोबर असं काय बी शिकवा, फक्त थोडस नाचा, थोडस काहीतरी त्यांना चांगलं बोललं. हा बाळा तू करू शकतोस. कसं? तू झोपून जर राहिला बाळा तू करू शकतोस. तो अभ्यास जरी नाही ना केला तू IIT ला जाऊ शकतोस. नुसतं खोटं असं खोटं बोला की लेकर लगेच कसं मास्तर नंबर 1 काय म्हणते, ह्याच्याकडेच क्लास लावायचा. आपण कसलं मोटिवेट करतोय, त्याच्या पुढे बसलं की एवढं मोटिवेट एवढं गरम होईल की जळूनच जाईल माणूस, बरोबर आहे? अरे काय लावलंय? आयुष्य साधं सोपं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कष्ट केलं तर काहीतरी मिळणार आहे, उगाच काहीतरी बंबसगिरी. आणि कुठून हल्ली ह्या मागच्या 10-20 वर्षात मोटिवेशनचं काढ आलं काय माहिती. ह्याच्या अगोदर काय माणसं जगली नाहीत का? उलट जेव्हा मोटिवेशन नव्हतं ना तेव्हा लोक चांगली इमानदारीनं कामं करायची, कमी आत्महत्या असतील. आता मोटिवेशन आलंय आणि आत्महत्या वाढल्यात.
हे कसलं बघितलं सगळं भंगारपणा चाललं, वरवरचं सगळं चाललं. अरे माणूस एक जनावर आहे, बेसिक गरजा भागवायच्या, खायचं प्यायचं निवांत राहायचं, कुठं काहीतरी करत बसताय. बरोबर आहे की नाही? एखाद्याला मला सांगा नर्सिंग करायची, तिनं म्हणायचं त्या पोरींना आपल्याला नर्स व्हायचं ना, तेवढाच अभ्यास करायचा, लोड घ्यायचा नाही ना. पण तिच्या शेजारची म्हणते लय नाटकं करते काय, लय ऍटिट्यूड 12वीला आहे का तुझं, थांब तुला मी माझ्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून जॉईन करते. मग तिला काय व्हावं लागेल? मग तिनं तेवढाच अभ्यास करायचा का? भरपूर अभ्यास करावा लागेल ना. बरोबर आहे की नाही? इकडे आज हाच आमचा सुनील म्हणतो मला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचंय, पोलीस कॉन्स्टेबल व्हायचंय, पोलीस शिपाई व्हायचंय. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या माग आमचा गणपा बसला, गणपा म्हणतो मी तर एसटीच होणार. मग आमचा सुनील मला सॅल्यूट मारणार आणि हे नालायक पुस्तकाचं पांढरे ओढत नाही. तुला वाटतं का त्या सिक्युरिटीच्या ती गेटच गेट तिथं तुला थांबू देतील का तसं? तू तुझा भाग वेगळा आहे, तू सोड. तू मुद्दा काय तो लक्षात आलं का? नाही उगाच काहीतरी काहीतरी काहीतरी. हा ए बघ तुझ्यामुळे एवढं लांब गेलो मी, इकडे बघ चल ना. आता मला व्हॉल्यूम ऑफ काय रे बाबा, कंटेनर ना रे, किंवा ती वीर तर वीर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. बऱ्यापैकी 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 अजून काय राहिलं तर पुढे बघूया. हे स्मॉल जी एवढं मात्र दुनियाला कळतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू वा 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 ऍक्सेलरेशन ड्यू टू. इथे एक बॉल ठेवला आणि मी त्याला मारली लात, त्याला मिळेल ना काय? मग त्याला काय म्हणायचं? ऍक्सेलरेशन ड्यू टू. अरे बॉल ठेवला आणि त्याला मी किक मारली, बॉल रेस्ट मध्ये होता ना फुटबॉल, त्याला मी लात मारली, मग त्याला काय मिळालं? अरे मी दिला फोर्स, त्याला मिळाला फोर्स. बरोबर आहे बरोबर आहे. मी दिला फोर्स, त्याला मिळाला फोर्स. मग फोर्सनं काय दिलं त्याला? मग ऍक्सेलरेशन ड्यू टू माय वे. कळलं का आता? काय रे असं असं कळलं ना हे? मग सांगा आता. सिन्स काठी वाटी एक जायचं का नववीला? 9वी मध्ये एंट्री केली. सिन्स प्रेशर पी इज इक्वल टू काय शिकवलं होतं गुरुजींनी? फोर्स डिवायडेड बाय. असं तेव्हा 9वीला शिकलात. पण 11वीतून 12वीत एंट्री केली, म्हणजे याच्यात बोललोय आपण स्टेट बोर्डात 12वीच्या एंट्री केली, कळाली का रे तो फोर्स कसा असतो? परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर फोर्सला उर्फ दुसरं नाव काय? म्हणजे याचा अर्थ आम्ही याला असं म्हटलं तर चालेल का? मी खाली मुद्दाम असं लावलं, थर्स्ट म्हटलं चालेल का? डिवायडेड बाय. मग पुन्हा परत थोडासा विचार केला, नंतर कळालं की आपलं मास वेगळं असतं आणि आपलं वेट वेगळं असतं. बरोबर आहे ना? आपलं मास वेगळं आणि आपलं. मग वेटने म्हणजे नेमकं काय असतं? तर आपल्या लक्षात आलं, वेट म्हणजे त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. म्हणजे वेट इज वन टाइप ऑफ, मग फोर्स इज वन टाइप ऑफ. आता पिंट्या म्हणजे आणि चिंट्या म्हणजे हे कसं जमतं रे मागणार? म्हणजे असं कसं करता बरं? मग मला आता सांगा साधी सोपी गोष्ट. वेट म्हणजे काय म्हणलात? मग फोर्स म्हणजे? मग वेटच्या ठिकाणी फोर्स ठेवत होता, मग फोर्सच्या ठिकाणी हे तर आम्ही सांगायला अर्धा तास झालं. मग याचा अर्थ इथं त्या पाण्याचं काय असेल? कुणाचं? पाण्याचं वेट आहे ना, डिवायडेड बाय. मग याचा अर्थ हे प्रेशर म्हणजे नेमकं काय व्हायला रे? तर ते म्हणतं या पाण्याचं किती वेट पडतंय, कशावर किती. बरोबर आहे ना? हे काल तुम्ही आणि मला असं वाटतं कालचे दोन्ही लेक्चर्स कव्हर झालेले आहेत. आता तेच रिपीट नको, कारण कधी कधी किती अवघड कॉन्सेप्ट असेल पण ती 2दा 4दा 5दा 10दा दररोज मस्त ते शिकवायला लागलं तर बरोबर आहे. कळलंय आम्हाला, किती वेळा सांगतात. मग आता वेटचा फॉर्म्युला m इंटू डिवायडेड बाय. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, सिन्स डेन्सिटी रो इज इक्वल टू परत आपलं 7वी 8वीचं मास डिवायडेड बाय देअरफॉर. मास म्हणजे काय रे शनांनो? ए दादा नीट सांगा जाऊ जरा. डेन्सिटी इंटू. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा मासच्या ठिकाणी असं जाणार ना रे हे. मग देअरफॉर प्रेशर पी इज इक्वल टू काय झालं रे हे? डेन्सिटी रो व्हॉल्यूम ऑफ दॅट लिक्विड इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू डिवायडेड बाय एरिया. बरोबर आहे का? मग आता सगळ्यांना माहित आहे
की याचा एरिया कसा शोधायचा. हे कंटेनर आहे ना तुमचं, हा लिक्विडचा कॉलम, पाण्याचा कॉलम दिसेल का. पाईप आपल्या घरामध्ये आहे. तुम्ही मग साधी सोपी गोष्ट मला सांगा, इथं 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 आता मी जिथं उभा आहे ऍक्च्युअली तिथं खाली ते हौद आहे पाण्याचं, आणि तिथून आपण सगळ्यात वरच्या मजल्यावर ते पाणी घेऊन गेलोय. मग जेवढं उंच 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 पाणी घेऊन जायचं तसं त्या पाईपात प्रेशर येत असेल ना. तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे, इथं कोणाच्या शेतात एक 600-700 फुटाच्या पुढे बोरवेल आहे का, आहे का एकाच्या तरी. बरं, मग मला सांगा 400 फूट बोरवेल आणि 800 फूट बोरवेल. बोरवेल कळतं ना आता, मराठीमध्ये त्याला म्हणतात इंधन विहीर म्हणतात. काय म्हणतात त्याला, हा, कारण पाणी काढण्यासाठी, त्याला पाणी येण्यासाठी बोरवेल फ्यूल लागेलच ना. मग मला सांगा त्या दोन्ही केसेसमध्ये आम्ही सेमच पाईप वापरतो का, जो बोर जास्त खोल आहे त्याच्यासाठी पाईप वेगळे असतात. वेगळे असतात ना. का बरं वेगळे असतात, कारण त्याच्यावरती खूप खूप प्रेशर पडत असतं. मग साधे पाईप तिथं टिकत नाही टिकणार. मग आपल्या सगळ्या दररोजच्या आयुष्यामध्ये तेच चालू असतं, फक्त आपल्याला ते कळत नाही. मग आता मला सांगा याचा व्हॉल्यूम शोधायचं, याचा व्हॉल्यूम. आता तुम्ही मला सांगा, हा एक पापड 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 असे ठेवत ठेवत एवढी हाईट झाली ना. मग खालचा एक पापड आणि हाईट असंच असतं ना. म्हणून तुम्हाला, मला असं वाटतं 8वीला, बहुतेक 8वीला तुम्हाला शिकवलं असतं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, बरोबर आहे का. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचा व्हॉल्यूम कसा शोधायचा, तर ते असं असतं बघा, एरिया ऑफ बेस इंटू हाईट, असाच असतो ना. मग एरिया बेसचा कसा आहे, सर्क्युलर, मग तो बाय स्क्वेअर. पण इथं आम्हाला त्याची गरज नाही, म्हटलं एरिया फक्त एच म्हणलं आणि इंटू एच. व्हॉल्यूमच्या ठिकाणी आम्ही काय ठेवू शकतो रे, एरिया इंटू हाईट, बरोबर आहे का. मग याचा अर्थ डेन्सिटी रो व्हॉल्यूमच्या ठिकाणी ठेवलं एरिया इंटू हाईट आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू डिवाइड बाय एरिया, एरिया कॅन्सल करून. देअरफॉर प्रेशर कुठं, ऑन द बॉटम, दॅट इज रो एच. आणि आम्ही हे केलं होतं खरं तर. पण हे करत असताना साध्या सोप्या गोष्टी आमच्या परत लक्षात यायला हव्या. आणि कालही आपण म्हटलं होतं की बाबा प्रेशर हे कोणावर कसं अवलंबून आहे, तर जेवढं डेन्सिटी जास्त तेवढं प्रेशर वाढतं, जेवढे हाईट जास्त तेवढं प्रेशर वाढतं. आणि तरी पण इथं आपण एक छोटस एक्झाम्पल, कालचं समजा आपण घेतलं, सेम सेम त्याच कॅटेगरीमध्ये आपण गेलो, कारण काल वेळ कमी असल्यामुळे आपण पळवलं होतं. समजा आपण हा एक कंटेनर घेतला आणि सेम दुसरा कंटेनर घेतला. सेम म्हटलं मी, पुढे मी खूप व्हॅरिएशन वगैरे करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. दोन्हीचे दोन्ही सेम कंटेनर आहेत, एरिया एक आहे तर एच आहे. आणि समजा आपण असं इमॅजिन केलं, हाईट एच आहे तर हाईट ह्याची सुद्धा. पण याच्यामध्ये काल आपण काय टाकलं तरी बाळांनो, पेट्रोल भरलं. हे काय भरलं आपण, असं हे पेट्रोल भरलं. आणि याच्यामध्ये आपण काय भरलं रे बाळांनो, व्हेरी गुड, याच्यात आपण भरलो होतं पाणी, सॉरी वॉटर भरलं, बरोबर का. मग काल मी सांगितलं होतं डेन्सिटी ऑफ पेट्रोल ही अप्रॉक्सिमेटली 800 किलोग्राम पर क्युबिक मीटर असते. आणि इथं डेन्सिटी ऑफ वॉटर ही अप्रॉक्सिमेटली 1000 किलोग्राम पर क्युबिक मीटर असते. लक्षात आलं का, अप्रॉक्सिमेटली असते डेन्सिटी. आता प्रेशर, टेम्परेचर, स्पेशली टेम्परेचर वरती व्हॅरिएशन होत असतं. मग आता मुद्दा असा आहे की थोड्या वेळासाठी मी याची हाईट घेतली 10 मीटर. किती घेतली, याची हाईट इथं घेतली मी एच इज इक्वल टू 10 मीटर घेतली. आणि याची पण किती असणार, मग ती 10 मीटर असेल, बरोबर आहे का. मग आता इथं आम्ही पॉइंट घेतला एक्स आणि इथं घेतला वाय, आणि मी म्हटलं प्रेशर ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू, तर तुम्ही असं करणार ना, रो एच. पण डेन्सिटी एक्स म्हणताय म्हणल्यानंतर एक्स मध्ये भरलंय काय, पेट्रोल, तर डेन्सिटी कोणाची असेल रे, पेट्रोलची. मग याच्यामध्ये किती आहे ती 800, हाईट किती आहे 10 मीटर, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8, वेळ नाही आपल्याकडे, बरोबर आहे का. हा, आणि मग आता मला सांगा हे 800 बरोबर आहे का, म्हणजे 80,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा यालाच तुम्ही पास्कल पण म्हणू शकता, बरोबर आहे. पण याच ठिकाणी म्हणजे याचा अर्थ एवढं पेट्रोल ते किती प्रेशर टाकेल समजलं असेल तुम्हाला. मग आता इथं बघा, प्रेशर ऍट पॉइंट वाय इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ वॉटर ना रे, हाईट आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे किती 1000 ना रे सोने. हा, एच किती आहे 10 आणि जी थोड्या वेळासाठी 10. मग तुमच्या लक्षात आलं असेल हे 3, 4, 5 म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग 10⁵ म्हणजे 1 लाख ना, आणि हे 80,000. मग तुमच्या लक्षात आलं असेल
की आता इथं बॉटमला आपण इथं प्रेशर मेजर केलं आणि इथंही मेजर केलं, दोन्हीचा एरिया सेम ठेवला, हाईट सेम ठेवली, सगळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम ठेवलं एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे, पण इथं पेट्रोल आणि इथं मात्र पाणी आहे. तर तुमच्या लक्षात आलं की सेम हाईट वरती जर आपण असू तर पेट्रोल कमी प्रेशर टाकेल आणि पाणी जास्त प्रेशर टाकेल, बरोबर आहे ना. मग सेम जर पाईपलाईन केलं आपण पेट्रोलला आणि पाण्याला, तर तुमच्या लक्षात आलं असेल पेट्रोल आणि पाण्यामध्ये पेट्रोल फोर्स कमी टाकणार आणि पाणी लक्षात आलं का तुमच्या? समजतं का मी काय बोलतो ते? आणि समजण्यापेक्षा काहीच महत्वाचं नसतं. लक्षात येईल? अपूर्व मागे कळाले का? नक्की. मग प्रेशर कोण जास्त टाकतं, पाणी का पेट्रोल? पाणी नाही, पेट्रोल जास्त टाकतं, बरोबर आहे का नाही? कोण टाकतं मग? ओके, बस झालं. मग याच्याशी रिलेटेड कसले काय 100, 200, 500, 1000 काय प्रश्न सोडायचे सोडा, पण एक बेसिक कॉन्सेप्ट कळाली. आणि मग आता मला सांगा, जर आपण हाईट कमी केली तर ऑटोमॅटिकली प्रेशर सुद्धा काय होणार? कमीच होणार. हाईट वाढवली तर मग तुम्ही पोहायला, आता समजा स्विमिंग पूल मध्ये गेलात तर तिथे असेल ना 3 फूट, 5 फूट, 7 फूट, 15 फूट, 12 फूट अशी असं जाणार ना तुम्ही. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला एक काम दिलं मी, म्हटलं तिथं जायचं आणि 3 फूट असतं ना ते लहान लेकरांसाठी वगैरे त्यांना पोहतात, तर तिथं जायचं आणि खाली पाण्यात जाऊन बसायचं, थोडा वेळ बसायचं म्हटलं. आणि 15 फूट एकदम खोल आहे ना, तिथं पण खाली जाऊन पाण्यात बसायचं म्हटलं. तर तुम्हाला चांगलं माहिती आहे 15 फूट गेलात आणि तिथं पण 1च मिनिट बसा आणि इकडे पण 1च मिनिट बसा, त्यापेक्षा जास्त वेळ बसला तर बसाल खालीच, बरोबर आहे की नाही. मग मला सांग कुठल्या केसमध्ये तुम्हाला तर जास्त त्रास होणार? 15 फूट, कारण तेवढं मोठं पाणी. मग जास्त प्रेशर असल्यामुळे ते पाणी काय होईल, आपल्या कानात आतमध्ये जायचा प्रयत्न करेल ना, बरोबर आहे की नाही. मग आपल्या कानातून पोटात पाणी जाईल, बरोबर आहे का? कानातून नाही ना जाणार, नाकातून जाईल रे. कान चालू आहे, नाक 4-5 फूट अंतर असेल ना, लक्षात आलं का? मग का दुखत असेल? कारण ते पाणी आतमध्ये दाबत असेल आपले जे एअर ड्रम्स असतील तर. लक्षात येतं का? मग हे साध्या गोष्टी तुम्हाला प्रेशरच्या समजायला पाहिजे. आणि बाकीचं तर काल तर आपण जनरल प्रेशर बद्दल खूप बोललो होतो. असो, मग मला असं वाटतं एवढी बडबडी तर पुरेसे असावी. मग दुसरा जो टॉपिक होता आपला आजचा, ज्याचं नाव काय? जोरात बोला रे, आणखी जरा ताड बसा. कोण होत? हेच का? तर लॉ कोणाचं बघायचंय? आता सगळ्या गावाला माहिती आहे लॉ काय असतो माहिती का? लॉ म्हणजे असं स्टेटमेंट असतं की ते 100% ट्रू असतं, खरं असतं. का? कारण लॉ आहे ते म्हणजे नेमकं कसा बनला तर निसर्ग कसा वागतो ते बघितलं आम्ही आणि स्टेटमेंट केलेलं असतं. म्हणजे लॉ काय असतो तर स्टेटमेंट अबाउट द बिहेवियर ऑफ नेचर. लॉ काय असतो? स्टेटमेंट अबाउट द बिहेवियर. निसर्ग कसा, एक दगड सोडला खालीच पडतो, तो ग्रॅव्हिटेशन मध्ये आणला किंवा ग्रॅव्हिटीमध्ये आणला. मग लॉ हे खरे असतात. म्हणजे लॉ काय सांगत असतात की निसर्ग कसा वागतोय हे वाक्य सांगत असतात. लक्षात आलं का? मग आता हा लॉ कोणाचा आहे? पास्कलचा. समजा माझा असतं तर बोंदर्स लॉ झाला असतं. बोंदर नाही, बोंदर्स झाला असतं, बरोबर आहे का? माझे खूप सारे शोध आहेत, फक्त थोडस थांबा. असो, मग टायटल काय आता? बोंदर्स, सॉरी पास्कल्स, बरोबर आहे का? पास्कल्स लॉ. ठीक आहे. पास्कल 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 खूप सुंदर आहे, खूप सुंदर स्टेटमेंट आहे, छान आहे एकदम. तर ताड बसला, नीट बसला, सांगेल. कोणाला पाणी वगैरे प्यायचंय? घरी गेलास का? थांबा, लक्ष द्या. हा, ठेवा ना मध्ये, लगेच पाणी, लगेच सगळीकडे ठेवा मध्ये दे. राग तर एवढा कुठून येतो काय माहिती? काय झालं पण? हल्लं? कोणाचा लॉ बघायचंय? कशाशी रिलेटेड असेल? पक्का कशाशी रिलेटेड असणार? व्हेरी गुड. मग
लॉ सांगायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो भारी. असाच एक दिवस, रात्र आठवत नाही खूप, म्हणजे दिवस आठवत नाही. पास्कल सर, आता सायंटिस्ट म्हणजे सर म्हणावं लागेल ना, ते झोपले होते. काय झालं ते? झोपले. आणि मग त्यांना स्वप्न पडलं, आणि त्यांना जे स्वप्न पडलं त्यांनी तो सकाळी उठून सांगितलं सगळ्यांना. आणि ते स्वप्न म्हणजेच हा लॉ आहे. असंच असेल की नाही रे? हा, असं नसेल ना? मग कसं असेल बरं? तर त्यांनी सगळ्यात अगोदर प्रेशर रिलेटेड काही ना काही प्रयोग केले असतील ना, काही ना काही एक्सपेरिमेंट केले असतील ना. फुकट काय मिळत? मग काहीतरी एक्सपेरिमेंट केले, आणि त्या एक्सपेरिमेंटचं जे काय ऑब्झर्वेशन आहे, जे काही समरी आहे, जे काय कन्क्लुजन आहे, ते आपल्या समोर मांडलं, म्हणजे जगासमोर मांडलं. म्हणजे त्यांनी कष्ट करायचं आणि आपण ऐकत घ्यायचं. मग ते ऐकतं बी नीट घेत नाही आपण. कोण खाली बघत असतो, कोण इकडे इकडे बघत असतं, कोण असंच फेंगड्यासारखं बसलेलं असतं. आहे अवघड आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती, जी लोक कॅमेऱ्याच्या पुढे असतात, फक्त कॅमेऱ्याच्या पुढे असतात, ती लय सुखी. ते हाय बाळून, हाय हॅलो, कसे व्हायचं असं म्हणतात, पुढे कोणच नसतं. आणि जे आमच्या पुढे जे असतात इतके भारी असतात की त्यांच्याकडे बघून विचारी पडून ना, कसं आहे तू, ते म्हणतात दिसून नाही का. आणि मला आणखी कळत नाही, संध्याकाळी 4:30, 5, 6ची वेळ आहे. हा ठीक आहे ना, दुपारी 1-2 मी समजू शकतो, नुकतंच खाल्लंय, पेंगायला लागले थोडेच, त्याला वाम खुशी पाहिजे, त्याला मी समजू शकतो. पण 5 वाजता म्हणजे नॅप समज मला. हा नाही, तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगावं लागतं ना, लंडनहून आलात ना तुम्ही. जेवल्यानंतर एक 5-10 मिनिटं समजा तुम्हाला काहीतरी झोप पाहिजे, ठीक आहे, मी समजू शकेल. पण संध्याकाळी 5 वाजता तर एखाद्याला झोप लागत असेल, मग नक्कीच पास्कल साहेब फुकट आपल्याला देणार आहेत, पण त्यांना फुकट भेटलेलं. मग आता सरांनी काय केलं, तर आता थोडस नोटच्या थोडस बाहेर जात तुम्ही. सगळ्यात अगोदर आपण एक कंटेनर बनवू. काय बनवू? कंटेनरचा अर्थ कळतो का? आता कंटेनरला तुम्ही डबा म्हणा, बाटली म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. हा, चालेल ना सर? आणि मग समजा याच्यामध्ये त्यांनी, किंवा जास्त डेकोरेटिव्ह नको बाबा, साधं साधं दाखवू, इथं डिझाईन मध्ये चालला आमचा वेळ सगळा. हा, आणि याच्यात भरला आम्ही असं पाणी. यात काय भरलं आम्ही? आता पाणी भरलं, पण त्याच्यात आम्ही एक पिस्टन वापरणार आहोत. काय वापरणार? पिस्टन. कळतं का पिस्टन काय असतं ते? इंजेक्शन बघितलं? इंजेक्शन मध्ये जो मुव्हेबल शाफ्ट असतो, पुढे मागे सरकतं ना इंजेक्शन. समजा औषध घ्यायचंय त्याच्यामध्ये, तर आपण त्याला ओढत असतो. मग त्याला ओढलं की ते व्हॅक्यूम क्रिएट करतं. व्हॅक्यूम क्रिएट झालं की बाहेर प्रेशर जास्त असतं, जिकडे प्रेशर कमी तिकडे जाणार ते, म्हणून औषध आतमध्ये येतं. सिम्पलीच कार्य तसंच असतं ना. मग इथं आम्ही काय करतो, याच्या डोक्यावरती एक असं पिस्टन ठेवतो. काय ठेवतो? पिस्टन. हे असं डोक्यावर पिस्टन ठेवलं. पिस्टन कळालं का? हे आता हे असं पॅक करून ठेवलंय, आणि खाली बरोबर हे या पाण्याला असं टच करून आहे. आता याच्यामध्ये मी काय केलं, तर एक पॉइंट घेतला, इथं सरफेस वरती एक पॉइंट घेतला, त्याला म्हटलं एक्स, आणि इथं कुठेतरी बॉटमला एक पॉइंट घेतला, याला म्हटलं वाय. आता माझा साधा प्रश्न आहे की एक्सच्या वरती कोण आहे का? एक्सच्या वर पाणी आहे का? नाही. एक्सच्या वर थोडंही पाणी नाही. आणि पिस्टन मध्ये आणि याच्यावर थोडा गॅप ठेवलाय मी, चालते ना? म्हणजे याचा अर्थ पिस्टन त्या एक पाण्याचा किंवा एक थेंब आहे, किंवा एक ड्रॉप आहे, किंवा एक मॉलिक्युल आहे, समजलं? मग हे पिस्टन आणि एक्स म्हणजे पाणी आणि पिस्टन मध्ये थोडा गॅप ठेवलाय, म्हणजे ते पिस्टन पाण्याला सध्या दाबताय का? पुश करायलाय का? म्हणजे त्या पिस्टनने त्यावर प्रेशर टाकलंय का? नाही टाकले. व्हेरी गुड. मग इथं वाय. मग मी आता तुम्हाला साधा प्रश्न विचारला, मी म्हणलं लेट px हे काय आहे, तर म्हटलं प्रेशर ऍट पॉइंट x. सिमिलरली py काय असेल रे? हा, प्रेशर, सॉरी कशाला एवढं थोडस, प्रेशर ऍट पॉइंट y. बरोबर आहे का? मग तुम्ही मला सांगा बरं, एक्स ला जास्त प्रेशर असेल, वाय ला असेल का, दोन्हीला सेम असेल का, एक्स ला 0 असेल, कारण एक्सच्या वर पाणीच नाही. बरोबर आहे? काय वाटतं बरं तुम्हाला? वाय ला प्रेशर आणि एक्स ला प्रेशर 0 असेल की नाही?
एक्स ला प्रेशर का असेल रे? एक सगळ्यात वरती ना, तू पाण्यास त्याच्यावर पाणीच नाही ना. आणि हाईट ती काय पोटेन्शियल एनर्जीचा विषय चालू आहे काय? हा करेक्ट. त्याच्यावर एअर नाही का, हवा नाही का त्याच्यावरती? एवढं इस्माईल उत्तर देतो, बाकीच्याच बघायला काय काय. गुड गुड, व्हेरी गुड बाळा. मग आता मला सांगा, तो काही का खाय ना, तुला काही मिळत नाही का? त्याला विचारायला आलाय का? मग मला सांगा, एक्स ला प्रेशर आहे, रिझन कोण आहे त्याच्यावर? एअर आहे. वाय ला जे प्रेशर आहे त्याला दोन कारण असतील ना, एक तर याच्यावरची एअर पण आणि एवढं मोठं पाणी पण, बरोबर आहे ना? मग तुम्हाला माहित आहे, मी म्हटलं प्रेशर ऍट पॉइंट वाय इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट एक्स. समजा असं आम्ही बोललो, समजा एक्स ला प्रेशर आहे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 लाख काय म्हणलं? किती आहे म्हणलं? 1 लाख म्हटलं. थोडं जास्त होईल का? मी खरं खरं शिकवायचं म्हणलं होतं, नको. इथं आहे म्हणलं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि इथं आहे म्हटलं 15 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चालतं का? खरं खरं चांगलं वाटतं ना, खोटं खोटं चांगलं वाटतं ना. ओके, असं. मग इथं प्रेशर किती आहे म्हटलं? 10 आणि इथं किती आहे? 15. मग आता वरती आपल्याकडे पिस्टन आहे ना, पिस्टन. हे कशाला ठेवलंय? त्याचं काम असेल म्हणून ठेवलं ना. मग आता आपण थोडस दाबलं एक्स ला आणि तिथलं प्रेशर समजा आपण वाढवलं 2 न्यूटनने वाढवलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरने. कितीने वाढवलं? 2 ने वाढलं. मग इथलं होतं 10 ते आता किती झालं? 12 झालं. 10चं किती झालं? आणि मग ज्या वेळेस पास्कलने इथलं मेजर केलं त्यावेळेस ते 15चं किती झालं? 17 झालं. लक्षात आलं का? मग परत त्याने प्रयोग करायचं ठरवलं. परत इथं 10 आणि 15, पुन्हा याचं वाढवलं 5. 10चं किती होईल? 15 आणि 15चं किती होणार? मग पास्कलच्या लक्षात आलं की जर तुम्ही एखादा क्लोज्ड कंटेनर घेतला, समजा एक फुगा घेतला, काय घेतला? बलून फुगा घेतला, त्याच्यात तुम्ही भरलं पाणी. काय भरलं? पाणी भरलं. इमॅजिन करा, आता त्यांच्या भाषेत बोललं की हा हे एक बलून फुगा आहे, काय हा, आणि याच्यात सगळं काय भरलंय? सगळं पाणी भरलंय. आणि याच्यातला रॅन्डम एक पॉइंट चूज केला, समजा हा चूज केला, याला म्हटलं ए, आणि याचं प्रेशर ऍट पॉइंट ए मेजर केलं. किती आहे समजा? तर समजा आम्ही म्हटलं 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा यालाच म्हटलं 100 पास्कल. चालेल का रे बाळांनो? 100 काय म्हणलं आपण याला? पास्कल. एवढं प्रेशर आहे म्हटलं. कुठं? मग आता एला एवढं प्रेशर आहे तर याच्यातला कुठल्याही पॉइंटला किती असणार? सेमच प्रेशर असणार. एका कंटेनरमध्ये सॉरी नीट बघा, माझं म्हणण्याचा उद्देश बघा. ए पॉइंटला किती प्रेशर आहे? 100 आहे. एला 100 आहे. मग समजा आता ही हाईट असं बोलून ठेवलं ना, इथे किती आहे समजा? 200 आहे. किती आहे? हा, इथं किती आहे? 100. इथं किती आहे? हा, मग पॉइंट क्लिअर करा. ए आणि बी हे दोन पॉइंट क्लिअर झाले ना. आता मला सांगा, याला 100 आहे आणि या कॉलममुळे इथं किती आहे म्हटलं? 200. इनिशियल कंडिशन काय आहे? आता कशाच्या तरी मदतीने आम्ही इथलं प्रेशर 10 ने काय केलं? वाढवलं. म्हणजे 100चं किती झालं? 110. तर 200चं सुद्धा किती होणार? तेवढंच वाढणार, 200. मग एवढे खूप सारे प्रयोग केल्यानंतर पास्कलच्या काय लक्षात आलं की जर एखादा कंटेनर असेल किंवा एखादी क्लोज्ड सिस्टम असेल आणि त्याच्यामध्ये एका कुठल्याही पर्टिक्युलर पॉइंटला जे काही प्रेशर आहे, तुम्ही कुठल्याही एका पॉइंटचं प्रेशर वाढवलं, जर तुम्ही याचं प्रेशर जेवढ्याने वाढवणार तेवढंच सेम प्रेशर ह्या प्रत्येकाचं वाढणार. आता समजा इथं कोणाचं तरी प्रेशर समजा 150 होतं. किती होतं? ते सुद्धा कितीने वाढणार? 10 नेच वाढणार. समजा इथं कोणाचं तरी प्रेशर 300 आहे, ते सुद्धा कितीने वाढणार? याचा अर्थ काय कळाला बाळांनो? जर एका ठिकाणी एका पॉइंटचं प्रेशर जर तुम्ही वाढवलं तर सेम प्रेशर कोणाचं वाढणार? प्रत्येक पॉइंटचं वाढणार. लक्षात आलं का? पण त्यासाठी ती सिस्टम कशी असायला हवी? क्लोज्ड सिस्टम असायला हवी. पूर्ण तो एनव्हलप असायला हवा. आणि त्याचबरोबर याच्या पुढची गोष्ट सांगतो बाळांनो. समजा एक इमॅजिन करा, आता ही भिंत असेल ना आणि हा तो मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल उलट घेतलं. आता समजा घाईमध्ये झालं ते चुकून. मग हा वॉटर मॉलिक्यूल आहे, हा या भिंतीवरती समजा फोर्स टाकत होता. समजा किती टाकत होता? मी म्हणलं 300 न्यूटन टाकत होता. एक उदाहरण घेतलं. 300 न्यूटन पर मीटर टाकत होता सुरुवातीला. आता प्रेशर कितीने वाढवलं होतं तुम्ही? 10 न. तर इथलं सुद्धा कितीने वाढणार?
10नच वाढणार. लक्षात आलं का? म्हणजे एवढी बडबड केल्यानंतर काय पास्कलच्या लक्षात आलं असेल बरं? जर एका कंटेनरमध्ये जर तुम्ही लिक्विड घेतलं, त्याचं सुरुवातीला जे काही प्रेशर असेल ते असेल, आता तुम्ही थोडंसं प्रेशर वाढवलं तर ते प्रेशर सगळीकडे सेम वाढणार का कमी जास्त वाढेल? बरोबर आहे ना? नक्की ना? मग हीच बडबड जी पास्कलला समजली, आता तुमच्या आमच्यापर्यंत किंवा जगात मांडण्यासाठी थोडंसं इंग्लिशमध्ये टाकावं लागेल ना, आणि पुन्हा मॅथमध्ये आणावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग आता हेच आपल्याला एकदम व्यवस्थितपणे मांडायचं. कशात? इंग्लिशमध्ये. आणि जे काही स्टेटमेंट तयार होईल तोच काय असणार आहे? लॉ. कुणाचा? पास्कलचा. तर हे सगळं मांडणं किंवा आपल्याकडे एक टिपिकल मेथड आहे. शिक्षक काहीतरी सांगणार डेफिनेशन वाईज आणि तुम्ही ते रटायचं, पाठ करायचं. मला असं वाटतं ते नकोय. आपण एक बघूया आता की मी परत इथं सांगतो. आता हे क्लोज्ड कंटेनर आहे. परत एकदा थोडासा वेळ गेला तरी चालेल. सॉरी, हा कलर नको, ह्याच्यामुळे तर बदलायला. हा क्लोज्ड कंटेनर आहे. इमॅजिन करा आता याच्यामध्ये काहीच दिसत नाही, म्हणजे एअर आहे ना. या क्लोज्ड, हा फुगा आहे, याच्यात काय असेल? एअर आहे. रॅन्डमली मी इथला पॉइंट चूज केला आणि इथं म्हटलं 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं प्रेशर आहे म्हटलं. आणि इथं चूज केला, इथं मी म्हटलं 150 न्यूटन पर मीटर एवढंच प्रेशर आहे म्हटलं सुरुवातीला. आता शांत डोक्याने बघा की मी या पॉइंटचं प्रेशर वाढवलं 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअरने. याचं प्रेशर कितीने वाढवलं? सेम प्रेशर ट्रान्सफर होणार इथं, आणि इथलं पण कितीने वाढणार? मग इथं समजा आता हे एअर मॉलिक्यूल मध्ये होतं. समजा इथं एअर मॉलिक्यूल आणि भिंत किंवा वॉल म्हणूया, या दोन्ही मध्ये प्रेशर होतं. समजा मी म्हटलं 250 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथलं सुद्धा कितीने वाढणार? बरोबर आहे का? याचा अर्थ जेवढं प्रेशर तुम्ही एका पॉइंटचं वाढवणार, ऑटोमॅटिकली सगळं प्रेशर सेम वाढत असतं. याचं एक साधं सुंदर उदाहरण त्यांनी एक आपल्या नोट्स मध्ये खूप छान उदाहरण दिलं. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, जनरली मेट्रो सिटीमध्ये पुण्या मुंबईमध्ये ते बघायला मिळतं. आणि तुमचेच कोण रिलेटिव्ह पुण्या मुंबईला राहत असतील, त्यांचं जर महानगरपालिकेच्या नळाचं कनेक्शन असेल तर तुम्ही ऐकलेलं असतं. आता समजा एक उदाहरण बरं का, आपल्या घरी सगळ्यांना आपल्या नगरपालिकेचं पाणी येतं. आणि समजा नळाला पाणी खूपच कमी येत आहे, म्हणजे एकदम असं प्रेशरने येत नाही, आपण असं बोलतो. म्हणजेच पाण्याचा फ्लो कसा आहे, तिथल्या तिथं पाणी पडत असतं. आणि मग नगरपालिकेनं ठरवलं की आता प्रेशर किती आहे सगळीकडे, तर समजा सगळीकडे आता प्रेशर आहे म्हटलं 100. किती आहे प्रेशर? 100. म्हणजे प्रत्येकाच्या घरी आता तिथून नगरपालिकेचा जो मेन पंपिंग स्टेशन आहे, मेन तिथलं प्रेशर आहे समजा 100. किती आहे म्हणलं? उदाहरण घेतोय बरं का, खूप प्रेशर असतं, उदाहरणासाठी सांगतो, कारण खरं सांगायचं म्हणलं की तुम्हाला ते पटत नाही लोक. मग किती आहे म्हणलं? 100. मग आता सगळ्यांच्या घरात पाणी तर यायला चालू झालं. मग सगळ्यांच्या घरी पाणी येताना सेम स्पीडने येत असतं का पाणी? तर ज्याच्याकडे जास्त उतार आहे तिकडे जास्त येतं, जिकडे चढ आहे तिकडे कमी येतं. असंच होईल ना. मग समजा आमचं घर आहे वरती चढावरती, तर आम्हाला पाणी थोडं कमी येतंय, आणि गीताचं घर खाली त्यांना समजा जास्त पाणी येतं. पण आता प्रेशर काय केलं की तिथूनच, त्या टाकीतूनच प्रेशर वाढवलं 10. कितीनं वाढवलं? 10 प्रेशर वाढवलं. तर आता तेच 10, तिचं 10नच वाढणार, माझं सुद्धा. तिचं ऑलरेडी जास्त समजा त्यांच्या नळाला पाणी होतं, आणखी जास्त दिसेल. पण माझं थोडं कमी होतं, माझं वाढलेलं असेल ना. मग माझ्या पाण्याचं प्रेशर 10नच वाढलेलं असेल, तिचं सुद्धा 10नच वाढलेलं असेल. म्हणजे याचा अर्थ तिथं 10 वाढवलं की सगळ्या जेवढ्या काही शहरामध्ये जे काही घर आहेत प्रत्येकाचं किती वाढलं, असा त्याचा साधा अर्थ होतो. लक्षात आलं का? मी काय बोलायला समजतं का? आणि मग तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही कधी ऐकलं असेल न्यूज वगैरे, एवढ्या प्रेशरने पाणी पुरवठा होणार आहे वगैरे हे न्यूज असतात पुण्या मुंबईला. मग जर तुम्हाला हे समजलं असेल तर आता याच्यासाठी एक्सपेरिमेंटल सेटअप करायचं, कारण आता सगळं खरं आहे, पण तुम्हाला लोकांना प्रूफ पण द्यावा लागेल ना. प्रयोग कोणी केलाय? पास्कलने. पण प्रूफ द्यावा लागेल तुम्हाला प्रॉपर. तर आपण याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंटल सेटअप करणार, एकदम छान, की बाबा त्यांना कसं केलं असेल, काय सांगितलं असेल, कसं असेल वगैरे. फक्त आता मला एकच सांगा की आपल्या ही रूम पूर्ण बंद दिसत आहे, पूर्ण रूम बंद आहे, इथं एअर आहे ना, इथं प्रेशर समजा काहीतरी आहे सुरुवातीला, आणि मी 50 वाढवलं, इथं 50 वाढवलं, तर इथलं सुद्धा किती वाढलं? मग आपण ज्यावेळेस फुगा घेतो, बलून घेतो, आणि फुगा घेतल्यानंतर कुठल्या एका बाजूला दाबतो, मग या बाजूला दाबला तर सगळ्याच बाजूला प्रेशर ते आपल्या झालेलं असतं ना. एवढं साधं सिंपल आहे. पण ते कसं टेक्निकली बोलायचं म्हटलं की थोडस जड जातं. मग आता या भाषेत जर आपण बोलायचं म्हटलं, समजा आता इथं याला थोडस छोटं करूया,
कारण इंग्लिशमध्ये तर लिहावं लागेल. आता याच्यात फ्लुइड म्हणून समजा थोड्या वेळासाठी पाणी टाकलं चालेल का आता? कारण आम्ही स्टडी कोणाचा करतोय? आयडियल फ्लुइडचा. मग आता येऊ नको ना. मग आता मला सांगा, तुमच्या समोर ही जी डायग्राम दिसते हे कंटेनर आहे ना? अरे हे कोण आहे? हे काय कंटेनर? याच्यात काय ठेवलंय? मग मी इथलं प्रेशर वाढवलं, असा इथं दाबलं, हे प्रेशर वाढवलं तर आतमधलं वाढेल ना सगळीकडचं सेमच. मग मला सांगा, याच भाषेत बोलला, सेम ह्या भाषेमध्ये मला सांगा, इफ वी इन्क्रीज दी प्रेशर, चालेल का असं बोललं तर? इफ वी इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणलं तरी चाललं असतं. इफ वी इन्क्रीज द प्रेशर ऍट कुठल्या एका स्पेशल पॉइंटला, कुठं पण कुठल्या एका स्पेशल पॉइंटला कुठं पण वाढवायचं, तुम्ही सांगा ना, कुठे पण ना. तरी पण असे बघतात, मी काय सांगितलं, इथं पॉइंट असतो, तिथे पॉइंट असतो, स्पेशल पॉइंट असतो. हा, जसं की ते मला सलाईन लावताना बघतात ना, कुठेही स्पेशल असतं ना. मग मला सांगा ना, प्रेशर ऍट, प्रेशर ऍट, व्हेरी गुड, प्रेशर ऍट कुठंही. अरे सांगा ना आता, हे तर आम्ही विचारायला ना तुम्हाला, कारण काल परवा तुमचा पेपर बघून मला असं वाटलं, वा काय इंग्लिश आहे, इंग्रज जर इकडे आले आता तेच कानाखाली मारून घेतले. आम्ही 150 वर्ष आलो, 150 वर्षांना शिकवलं इंग्रजी, आणि ह्यांचं इंग्रजी तर आमच्यापेक्षा पुढे गेलं. इफ वी इन्क्रीज द प्रेशर ऍट एनी पॉइंट, बरोबर आहे का? एनी पॉइंट, पण कुठं? इनसाइड दी क्लोज्ड कंटेनर असं म्हटलं तर चालेल ना. एनी पॉइंट, इफ वी इन्क्रीज द प्रेशर ऑफ लिक्विड म्हणूया आपण, चालतंय ना? प्रेशर कोणाचं? लिक्विड ठेवलं होतं ना मध्ये, प्रेशर ऑफ लिक्विड ऍट एनी पॉइंट इन अँड किंवा इन ए क्लोज्ड, जोरात रे बाबा नो. इथपर्यंतचा अर्थ कळलाय का? आम्ही तसंच बोललो होतो का? बघा, जर आम्ही या क्लोज्ड कंटेनर मध्ये जे लिक्विड आहे त्याच्या कुठल्याही पॉइंटचं प्रेशर जर काय केलं आम्ही वाढवलं, तर तेवढंच प्रेशर सगळीकडे वाढेल का? असं शिकलो ना. मग इथल्या पॉइंटचं प्रेशर जर 50 ने वाढवलं तर इथलं कितीने वाढेल? इथलं सगळ्या पॉइंटचं असंच असतं ना रे बाबांनो. मग इफ वी इन्क्रीज द प्रेशर ऑफ लिक्विड ऍट एनी पॉइंट इन ए क्लोज्ड कंटेनर, then the same pressure will transfer. काय होईल त्याचं? Then the same pressure will transfer to every point of liquid and also the walls of container. याचा अर्थ जेवढं प्रेशर आम्ही काय केलं, वाढवलं, तेवढं प्रेशर सगळीकडे ट्रान्सफर होणार ना. मग इथलं जर आम्ही 20 न वाढवलं तर इथं सुद्धा कितीने? 20 नेच वाढणार. मग या वॉल मध्ये आणि याच्यामध्ये जे आहे ते सुद्धा कितीने वाढणार? समजलं आहे का? का डबल डबल सांगू नको? खरं खरं सांगायचं. मग या कंटेनर मध्ये कुठल्याही पॉइंटचं प्रेशर वाढवा, सगळ्यांचं सेमच वाढणार, बरोबर आहे की नाही? मग फक्त लिक्विडच वाढतं का तेवढंच प्रेशर? म्हणजे समजा सुरुवातीला, आता मला सांगा, या पाण्यामुळे या बॉटम वरती प्रेशर पडते ना, समजा 1000 पडतंय. किती पडतंय? आता मी वरून 10 ने वाढवलं तर हे पण 10 नेच वाढेल ना. मग हे सुरुवातीला 1000 आहे, आता 1000 प्लस 10 होणार, बरोबर आहे की नाही? मग फक्त लिक्विड मधलं वाढतं का लिक्विड आणि कंटेनर मधलं पण वाढतं, किंवा लिक्विड आणि वॉल मधलं पण वाढतं? तर सगळीकडेच वाढतं. साधं सोपं आहे की नाही म्हणणं पास्कलचं? आणि हे सायंटिस्ट लोक खूप सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतात, कारण सायंटिस्ट लोकांना माहिती आपण सायंटिस्ट होतो, पण समोरचे सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना सोप्याच भाषेत सांगावं लागेल की नाही? मला सांगा, जर आम्ही कुठल्याही पॉइंटचं, कुठल्याही पार्टिकलचं, कुठल्याही जागेवरचं जर प्रेशर आम्ही वाढवलं, तर जेवढं प्रेशर आम्ही वाढवतोय तेवढंच प्रेशर प्रत्येक ठिकाणचं काय झालेलं असेल? वाढलेलंच असेल, बरोबर आहे का? मग समजा या पाण्याचं बॉटमला प्रेशर पडत होतं 10,000
आणि आम्ही वर वाढवलं 500 न, तर इथं सुद्धा 500 वाढेल ना. मग होतं 10,000, 10,000 प्लस 500 होणार. आणि इथं वरती समजा 500च होतं, तर प्लस 500च होईल, बरोबर आहे की नाही. तुमचं सुरुवातीला किती का असं ना, एका ठिकाणचं वाढलं की सगळीकडे सेमच वाढणार. साधा सोपा लॉ आहे. लक्षात राहील का? लक्षात राहील खरंच? जोरात मी मला असं वाटतं खरंच काय खायला त्यांना भेटलेलं नाही. असं समजलंय का? मग थांबायचं हे खरंच कळालंय. मग आता याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंटल सेटअप केला आणि खरंच केला होता, कारण मी पण होतो त्यांच्यासोबत. आता कसं आहे बघा, एक घेऊ. अरे हेच कलर का येईल रे. आपण घेऊया एक कंटेनर, चालतंय का? ओके. आता हा जो कंटेनर आहे ना, याला आपण आता 4 होल करायचे. किती होल करायचे? 2 करा, 3 करा, आज काय विषय नाही. पण त्यांनी 4 केले, आपण त्यांचं सांगतोय ना, मग आपण 4च करूया. मग इथं एक एकदम छोटा होल करायचं असं. बरे बाबांनो, हे असं केलं. हे थोडस याला थोडं मोठं करूया आपण. हे असं केलं. अरे भारी दिसायला ना रे. मग मोठंच करायचं ना, सगळे सेम नाही ठेवायचे. चालेल ना रे. आता मला सांगा, याला आता होल केलं म्हटलं, त्यातलं सगळं पाणी बाहेर जाईल ना, म्हणजे किमान खाली होल आहे पण जाईल ना. आता या सगळ्यांना काय करावं लागेल मला? झाकण. व्हेरी गुड. काय ते झाकण ठेवावं लागेल ना. मग आपण याला काय करूया, तर याला एक पिस्टन लावायचे. कसे पिस्टन? पिस्टन. समजा इथं यांच्या जागा आहेत त्या पिस्टनच्या. पिस्टन. इथं पण मला काय लावावं लागेल? असं पिस्टन. याला पण काय लावावं लागेल? हे आतमध्ये आहे बरं का, ड्रॉ करायला वेळ लागेल. मग मी असं करायला, हे बाहेरचं काढून टाका, त्याच काय विषय नाही. पिस्टन मध्येच असेल ना. हे पिस्टन हे काढलं बाबा. थोडस काम जरा नीट करावं म्हणा, नाहीतर पुन्हा तुम्ही पण तसंच ड्रॉ करणार ना. आणि परत वरून अरे असं काय ड्रॉ केलं, तर मस्त नाही केलं म्हणून आपण केलं. हे नीट ड्रॉ करू बाबा. ए बाबा. ओके, छान ना रे. आता हे पिस्टनचं काय काम आहे माहिती ना तुम्हाला? पिस्टन कशासाठी आहे? मधलं पाणी बाहेर पाठवायला ना, का जाऊ नये म्हणून. बरोबर. पिस्टनचं काम कळलं का? म्हणजे थोडक्यात ते आपल्यासाठी वॉल म्हणून काम करतात ना. मग आता बघा ना, तुमच्या लक्षात आलं, याचा एरिया साहेबांनी ठेवला A/2. किती ठेवला? समजा याचा ठेवला A, याचा ठेवला 2A आणि याचा ठेवला 3A. मग आता याचा जर एरिया 10 असेल तर नक्कीच याचा 15 असेल ना. हे आणखी 5 मिनिट विचार करते. कसं याचा 10 तर याचा, मग याचा किती? 15 ना. 20 आणि याचा. ओके, चला एरिया तर कळला. मग आता साहेबांनी काय केलं की चला म्हणले अगोदर रेफरन्स साठी F पकडू, सोपं जाईल. मग त्याच्यावर फोर्स टाकला F. किती फोर्स टाकला? म्हणजेच त्याच्यावर समजा 10 न्यूटन टाकले. एरिया किती पकडला तुम्ही? 10 मीटर स्क्वेअर. फोर्स पण किती टाकला त्यांनी? 10. एक असं उदाहरण जनरल. मग एवढा त्यांनी या पिस्टन वरती काय टाकला? फोर्स टाकला. आता एवढा फोर्स टाकल्यानंतर हे पिस्टन मध्ये जाणार का बाहेर येणार? अरे बाबा, पिस्टनला मध्ये ढकललं ना. मग या पिस्टनला मध्ये ढकललं, याला मध्ये दाबलं, हे सगळे पिस्टन मध्ये येणार ना. कसं असतं? अरे बाबा नो, समजा इकडे पिस्टन इकडून दाबलं असतं, हे बाहेर जाणार ना. असंच असेल ना. मग इकडे असं जर आपण जोरात दाबलं असं, बरोबर ना. बऱ्याच जाते नाही कडे आपल्याकडे पॅराशूट वगैरे तुम्ही एकदा तर कुणाकडून तर झालं असेल, वरती असेल होल आहे, आपण दाबून काहीतरी घेतो ते पडलं असेल, होतं ना एकदा तरी. कारण गरजेपेक्षा जास्त प्रेशर आपण अप्लाय केलं असतं, बरोबर आहे ना. श्वास. व्हेरी गुड. कशाचं काय असेल ना, केलं असेल ना बाबा. अगोदर म्हणल्यापासून पुन्हा स्पेशल सांगतो. टी शर्ट लक्षातच आलं होतं. मग आता एवढ्या फोर्स नाही काय केलं रे? प्रेशर अप्लाय केलं. कुठं? इनवर्ड का आउटवर्ड? इनवर्ड. म्हणजेच तुम्ही आतमधलं पाणी मध्ये दाबणार का बाहेर ओढणार? म्हणजे त्याला पुश करायला लागलात ना. अरे कळायला का नाही?
जोपर्यंत रियालिटी मध्ये येत नाही किती पुस्तकं वाचा, अंडरस्टँडिंग इल्ला मार्क्स, बरोबर आहे की नाही? आता इकडे मला सांगा, मग आता मी विचारलं इथं ह्या पुढच्या रोला मागचे विचार असतात, पुढच्या विचारलं इथे किती प्रेशर अप्लाय केलं मी? सुरुवातीला प्रेशर आहे एक्स म्हणलं, किती आहे म्हणलं? आता वाढवलं ना, आता ढकललं ना, किती ढकललं मी? 10 म्हण. वा वा वा. आता प्रेशरचं काय बोललो? प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया ना. हे किती टाकलं? 10. एरिया किती ठेवला? म्हणजे 1 ने ना रे, 1 ने वाढवलं म्हटलं, कळलं का? आता 1 ला मला फक्त पी म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? मग सुरुवातीचं प्रेशर एक्स होतं, एक्स, तर आता आम्ही थोडंसं वाढवलं की थोडंसं डेल्टा पी म्हणलं, चालेल का? मग याचं प्रेशर डेल्टा पी ने वाढवलं तर अकॉर्डिंग टू पास्कल सर सगळीकडचं तेवढंच वाढायला पाहिजे ना. मग इथं समजा सुरुवातीचं प्रेशर होतं 100, आता 1 ने वाढलं, इथलं वाढलं 1 ने, तर इथलं सुद्धा या पॉइंटचं मग या पिस्टनवर तेवढंच वाढेल, या पिस्टनवर सगळ्यावर तेवढंच वाढेल ना. आणि मग ज्या वेळेस याच्यावरती इथून प्रेशर अप्लाय केलं तेव्हा हे पण पिस्टन बाहेर ढकललं जाईल ना, हे पण पिस्टन. मग नीट बघायचे. सगळ्यात पहिली गोष्ट ओरिजिनल किंवा इनिशियल बघून घ्या रे बाबांनो. इनिशियल सुरुवातीची केस काय आहे? सुरुवात बघा, जेव्हा मी याच्यावरती एक्स्ट्रा फोर्स किंवा एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केलेलं नाही तेव्हाची. हे सगळे पिस्टन आपापल्या जागी आहेत का? जोरात रे. सगळे प्रेशर आपापल्या जागी आहेत का? आता मी याला नाव काहीतरी देतो. समजा याला म्हणलं त्याला कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आणि कॅपिटल डी. मी आता फोर्स किंवा प्रेशर कोणावर टाकणार? बी वरती टाकू का? मग बी नावाचं पिस्टन ठेवलं ना, मग त्याच्यावर फोर्स टाकला म्हणजे इंडायरेक्टली काय पडलं? प्रेशर. अरे फोर्स पर युनिट एरिया काय असतं? फोर्स टाकलं काय पडतं? मग मी किती प्रेशर वाढवलं? 1 ने वाढवलं म्हणजे पी ने वाढवलं ना, मग त्याच्यामुळं हे पिस्टन कुठे गेलं? आतमध्ये. मग हे याने जर जागा बदलली असेल पिस्टन, तर बाकीचे पिस्टन आपली जागा बदल का तिथं बसतील? जागा बदलतील ना. का? कारण त्यांच्यावरती सुद्धा काय वाढलं? मग जेवढं प्रेशर इथं इन्क्रीज केलं सगळीकडे सेमच अप्लाय झालं. आणि मग हे चेक करण्यासाठी आता हे पिस्टन तर बाहेर सरकले होते. मग आता हे असं सर समजा हे इथं आलं, असं समजा मी वेगळ्या याच्यामध्ये दाखवतो. समजा इकडे सरकलं, हे थोडस असं इकडे दाखवतो. हे समजा इथं सरकलं, आणि हे समजा इथं थोडस वरच्या बाजूला सरकलं. आता मला सांगा, पिस्टन आपल्या जागी आहे का त्याने जागा सोडली? ते आतमध्ये ढकलले का बाहेर ढकलले? नक्की ना. आणि मग पास्कल सरांनी काम चालू केलं. ते म्हणले आता प्रत्येक पिस्टन परत आहे तेवढ्या जागी, आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं म्हणले. प्रत्येक पिस्टन कुठे नेऊन ठेवायचं म्हणले? आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं म्हणले. मग प्रत्येक पिस्टन ज्यावेळेस आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं म्हणले, मग त्याने समजा आता सुरुवात केली तर 2A ला. कुठे गेली? 2A ला. मग त्यांच्या लक्षात आलं, जेव्हा त्यांनी आता याला परत जागेवर नेऊन ठेवायचं म्हणजे इकडून फोर्स लावावा लागेल ना. मग त्याला जर जागेवर नेऊन ठेवायचं म्हणल्यानंतर त्यांनी सी म्हणल्यानंतर त्याचा एरिया किती होता रे? एरिया ऑफ सी किती होता? तर 2A होता. बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रयोग केला, त्याच्यावर फोर्स लावला आणि त्याचा म्हणजे ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, इथं ज्यावेळेस एरिया ए होता तेव्हा फोर्स एफ लावला, म्हणजे जेव्हा 10 होता तेव्हा किती लावला होता? 10. इथं एरिया किती झालाय? 20. आणि मग त्यांना इथं फोर्स सुद्धा किती लावावा लागला बाळांनो? तर 2F म्हणजे फोर्स सुद्धा लावावा लागला 20 न्यूटन लावावा लागला. मग त्यांनी बघितलं प्रेशर P इज इक्वल टू तिथला फोर्स 2F डिवायडेड बाय एरिया 2A. म्हणजेच किती तुमच्या लक्षात आलं असेल आता? 2 गुणिले थांब रे बाबा, 2 गुणिले हे 10, 2 गुणिले 10 म्हणजे 1, म्हणजेच आपलं ओरिजिनल P एवढा असणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे जेवढा एरिया वाढवला होता तेवढाच काय वाढवावा लागला? फोर्स. इथला प्रयोग केला त्यांनी, एरिया किती वाढवला होता? 3 टाइम्स वाढवला होता ना. मग आहे त्या ठिकाणी पिस्टन घेऊन जायला त्यांना इथं 10 न्यूटन फोर्स लावला, इथं किती लावावा लागला? त्याच्या तिप्पटच लावावा लागला. लक्षात आलं का? इथला एरिया याचा 10 होता, याचा 5, अर्धा होता ना.
मग इथं फोर्स 10 लावलाय तर इथं फोर्स सुद्धा त्यांना F/2 अर्धाच लावावा लागला. हा सगळा एक्सपेरिमेंट वरून त्यांच्या एक लक्षात आलं. नीट बघा आता बाळांनो, मी परत एकदा सांगतो, सुरुवातीचे डायग्राम समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही हे पिस्टन आतमध्ये ढकललं, एक आतमध्ये ढकललं की तिन्हीचे तिन्ही पिस्टन काय केले, बाहेर गेले. आता तिन्हीच्या तिन्ही बाहेर गेले, प्रत्येक काय सेमच डिस्टन्सवर गेलं का माहित नाही. पण आता त्यांना कुठं आणायचं, त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला. ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी बाहेरून ढकलावं लागलं ना. मग जेवढा पाईप मोठा तेवढं त्याला जास्त ढकलावं लागलं बाहेरून. आणि मग तेव्हा त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस केलं. मग सरांच्या लक्षात आलं की इथलं मॅथमॅटिकल अनालिसिस कसं होतं, तर P इज इक्वल टू F/A. मग इथलं अनालिसिस P इज इक्वल टू एरिया होता 2A, तर फोर्स सुद्धा किती लावावं लागलं, 2F. 2 कॅन्सल, सॉरी बाबा, 2F/2A. मग 2 म्हणजे F/H. इथलं प्रेशर बघा याच्यावरचं, इथं एरिया किती होता 3A, फोर्स सुद्धा किती लावावा लागला. आणि मग इथं गेला, इथं या ठिकाणी, अरे थांबणार आहे बाबा, तर इथला एरिया होता A/4 सुद्धा लावावा लागला. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस अनालिसिस केलं त्यावेळेस प्रत्येकाचं प्रेशर तुम्हाला कसं सापडलं, सेमच सापडलं. मग इथं प्रेशर तुम्ही जर P ने वाढवलं तर प्रत्येक ठिकाणचं प्रेशर कितीने वाढलं होतं, P नेच वाढलं होतं. लक्षात आलं का, समजतंय का रे बाळांनो. मग जर हे खरंच तुम्हाला कळालं असेल तर याचं इम्पॉर्टन्स कळालं की ह्या डायग्रामचा आपण एवढा का वेळ दिला. मग मला सांगा, जर हे पिस्टन मी मध्ये ढकललं आणि 100 ने प्रेशर वाढलं तर सगळ्याच्या सगळं प्रेशर कितीने वाढणार, 100 ने वाढणार. आणि 100 इथं पण 100 ने वाढली, इथं पण 100 ने वाढली, इथं पण 100 ने वाढलं. पण प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे, त्याच्यामुळे फोर्स वेगळा पडेल ना. प्रेशर सेम आहे पण एरिया वेगळा असेल तर फोर्स वेगळा होतो. कारण इकडे बघा रे बाबांनो, प्रेशर म्हणजेच फोर्स डिवायडेड बाय एरिया. बदलला, प्रेशर सेमच आहे तर फोर्स बदलतो की नाही, कळायला काय, मॅथमॅटिक्स आहे ना, सिंपल. आणि मग त्याच्यानुसार त्याचं डिस्प्लेसमेंट होत असतं. मग कोण किती बाहेर सरकणार ते त्याच्यावर डिपेंड असेल. पण हे खरंच समजलंय का तुम्हाला, आणि याच्यावरून हे क्लिअर झालं, हे प्रूफ भेटलं आपल्याला की जर तुम्ही क्लोज्ड सिस्टम मध्ये कुठल्याही एका पॉइंटचं प्रेशर वाढवलं की सगळीकडचं प्रेशर सेमच वाढतं. लक्षात राहील का. तर मला खरं खरं सांगायचं, हे तुम्हाला समजलंय का, नक्की समजलं आहे का, जोरात चला 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 चला, इथपर्यंत नक्की कळालं तुम्हाला. मग आता मला प्रामाणिकपणे सांगा, हे तुम्ही स्वतःही ठरवू शकता, याला काय रटायची पाठच करायची गरज आहे का, जोरात रे, जोरात बोलत जाऊ दे ना, नक्की. मग जर हे लक्षात आलं असेल तर आता वेळेमुळे, घड्याळामुळे मला पण पळावं लागायला लागले, तर आता याच्या पुढे आपण याचे फक्त एक ऍप्लिकेशन घेऊया, चालते ना. तो सगळं आता अगोदर मला सांगा, पास्कल लॉ कळाला का. चला, कुणी तर मला पटकन सांगायचं त्याला काय पास्कल लॉ कळालाय तो, कुणी मला एक नाही, मराठी हिंदी इंग्लिश कुठल्याही लँग्वेज मध्ये पटकन सांगायचं. सगळ्यात अगोदर तुमची एनर्जी डाऊन झाली का माझी, मला काय ना. कोणाची एनर्जी कमी झाली, तुम्ही शांत बसून तुमची कमी झाली का रे. पास्कल लॉ हिंदी मराठी इंग्लिश काठी वाटी का, बेसिक तर आहे ना. कुठला स्ट्रॉंग प्रॉब्लेम विचारलाय का मी आणखी. हा, श्रेया, हा प्लीज सांगा. सगळीकडे सेम डिस्ट्रीब्युट होणार, सगळ्यांचं सेमच वाढणार. ओके, व्हेरी गुड. प्लीज बसा. श्रेयाचं म्हणणं आहे की जर आपण एखाद्या कंटेनर मध्ये लिक्विड घेतलं, एखाद्या कंटेनर मध्ये काय घेतलं, लिक्विड घेतलं, तर आता ऑलरेडी ऍटमॉस्फिअर आणि लिक्विड ह्या सगळ्यांमुळे त्याचं प्रेशर काही ना काही असेल ना. सगळ्या ठिकाणी सारखं असेल का वेगळं असतं सुरुवातीला. आता वरती कमी खाली जास्त असेल ना. मग काही का असे ना, पण समजा आम्ही प्रेशर बाहेरून वाढवलं, याचं 10 ने, कितीने वाढवलं, तर सगळ्या पॉइंटचं कितीने वाढेल. म्हणजे याचा अर्थ एखाद्या ठिकाणी जर आम्ही प्रेशर वाढवलं तर सेम प्रेशर सगळीकडे काय होणार, ट्रान्सफर होणार, डिस्ट्रीब्युट होणार. लक्षात आलं का. म्हणजे समजा आपण असं इमॅजिन केलं, इमॅजिन करूया, एक परफेक्ट उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे पैसे आहेत, आता सगळ्यांकडे सारखे आहेत का,
कोणाकडे किती आहे तुम्ही तुमच्या तुमच्या मनात पकडा, तुमच्या मनात पकडा. तुमच्याकडे किती आहेत? 100 आहे. तुमच्याकडे 1 रुपया आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्याकडे 10 रुपये. गरीब सोच काय. तुझ्याकडे 200 रुपये. तुझ्याकडे अंड ना. तुझ्याकडे 500 रुपये. सगळ्यांकडे रॅन्डम रॅन्डम पकडले आणि माझ्याकडे समजा 100 कोटी आहेत. ओके, आता समजायचंच होतं तर जास्त समजून नाही. 10 वाईट एखादं वाटलं इकडे एक जर मला 5 नकोच काय कुरकुरे का चिप्स ते 5 वाले. आता सगळ्यांकडे पण वेगवेगळे आहेत. आता हिच्याकडे 1 आहे तर तिच्याकडे 2 रुपये, तिच्याकडे 5 रुपये असे. आता प्रत्येकाकडे पैसे वेगवेगळे आहेत. आता मी तुम्हाला सगळ्यांना 1-1 कोटी रुपये दिले. किती दिले? सगळ्यांना 1-1 कोटी रुपये दिले. आता हिचे किती होणार? 1 कोटी 1 रुपया. बरोबर आहे की नाही? हिचे 1 कोटी 100 रुपये, 1 कोटी 10 रुपये, 1 कोटी 5 रुपये, 1 कोटी 200 रुपये. बरोबर आहे का? कळलं का? मग मला सांगा, सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांचे सेम होते का? पण मी मात्र 1 कोटी सगळ्यांना दिले की प्रत्येकाचे किती वाढले? 1-1 कोटीनं ना. अरे कळलंय का? तुझ्याकडे एवढे होते ना, आता तुझ्याकडे किती झाले? मग आता मला सांगा, कॉमन तुम्हाला सगळ्यांचे कितीने वाढले? 1-1 कोटीने. बरोबर आहे का? कॉन्सेप्ट क्लिअर? तुम्ही प्रत्येक पॉइंट वेगळा, प्रत्येकाचं प्रेशर वेगळं, पण मी 1 कोटीने वाढवलं की सगळ्यांचं कितीने वाढणार? बरोबर आहे का? समजा एक उदाहरण घेऊ. मागेच कुणाकडे तरी समजा स्वामीकडेच ऑलरेडी 1 कोटी होते. किती होते? आता मी 1 कोटी दिले, आता त्याकडे किती होतील? समजलंय का? ओके, चला. मला असं वाटतं कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, आता तर कळलंय का? पैशावर लक्षात राहील. ए वक्त रुक जा, समजा ठेर जा, असंच काहीतरी म्हणते. आणि पुन्हा वर म्हणायचं, वापस जरा दौड पीछे, असंच ना रे ते. हा, पण काय ते येणारच नाही. उद्या आहे ना मॅडमचं काय? माझ्या तर डोक्यात पण आलं नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलं. तर बसताय गबरे, ताड बसायचं होता. आता ए बस. अपूर्वा, स्नेहा ना अपूर्वा मांडीवर बस. परत ते गाणं ऐकू. टिक टिक पुढचं आलं का तुला? पुढचं ओके. मेलाच करायला असतं ना. मग किती नियम पाळते. तिथे काय म्हणजे सरांनी श्वास घ्यायला सांगितलं पण सोडायला सांगितलं नाही. मग कोणतरी गेल्याच लक्षात आलं असतं. हा, अरे हिने तेवढा नियम पाळला. चला, आता एवढं सगळं शिकलोय. ए बाबांनो, जोपर्यंत हे काही ज्ञान घेतलंय वापरलं तर चांगलं आहे, नाही वापरलं तर अडाणीच ना. माझं एवढं शिकलात पास्कलचा लॉ वापरावं लागेल ना. मग आपण वापरणार आहोत एक ऍप्लिकेशन ज्याचं नाव असणार आहे हायड्रॉलिक. आणि इथं आहे लिफ्ट. म्हणजे काय रे? लिफ्टचा अर्थ काय होतो? लिफ्ट करणे ते ना, मुझको भी तो. म्हणजे लिफ्ट करणे म्हणजे काय? उचलणे. बरोबर आहे ना. आज ना उद्या आपल्या सगळ्याला उचललं जाणार आहे. मग आता मला सांगा, लिफ्ट करायचंय म्हणजे काय करायचंय? उचलायचंय. मग आता काय होतं? पिंटरनो 15 मिनिट. मग आपल्याला एखादा हेवी ऑब्जेक्ट उचलायचं, जड वस्तू उचलायची आपल्याला. आणि आपल्याला ती उचलण्यासाठी जेवढा फोर्स लावायचा आहे तेवढा फोर्स आपण लावू शकत. अशा केसमध्ये काय करायचं? तर मी तुम्हाला सांगितलं होतं ऍम्प्लिफिकेशन म्हणजे वीक सिग्नल स्ट्रॉंग करायचा. त्याचं उदाहरण मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं. मेकॅनिक्स मध्ये एवढा मोठा दगड आहे, तुम्हाला हालत पण नाही,
आणि मग तो तर हलवायचा आहे, तो मूव्ह करायचा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. मग आपण आणली पार, एक मोठा रॉड आणला, तो तिरका त्याच्या खाली, आणि आपण त्याचा वरचा वरचा म्हणजे समजा हा तो दगड आहे, ही ती पार आहे इथं, आणि आपण फोर्स इथं लावला की हे उचलतं ना त्याला. आणि मी जर डायरेक्ट हाताने उचलायचं म्हटलं तर ते उचलत नव्हतं. माझं तुम्हाला कळालं असेल. मग हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय केलं जातं, शांत डोक्याने बघायचं की ते कसं काम करतं. तर आपण एक छोटस काम करूया, लिफ्ट बनवूया. लिफ्ट 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 ही अशी एक लिफ्ट बनवली. ठीक आहे. मग आता मजा बघा, आपण हे असं केलं, चालतंय. आता याचा एरिया मी 1 मीटर स्क्वेअर म्हणजे A1 एवढा ठेवला, चालतंय का. आणि याचा एरिया मी A2 म्हणजेच 10 मीटर स्क्वेअर एवढा ठेवला, चालतंय का. म्हणजेच किती पटीने एरिया मोठा आहे, जोरावर. मग जो हेवी ऑब्जेक्ट उचलायचा ना, तो याच्यावर असं पिस्टनवर ठेवलेला असतो. समजा इथं आम्ही आता हा हेवी ऑब्जेक्ट काय बाबा, तर समजा ही अशी एक 4 व्हीलर आहे. काय आहे आमची, हे आमची आहे. ओके ओके. आता अरे 4 व्हीलर महत्वाचं आहे, आल्टो आहे का गल्टो ते महत्वाचं नाही, 4 व्हीलर. मग 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 अरे मला लेवल सेम दाखवायला लागेल अगोदर सुरुवातीला. थांबा 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 जरा, हे थोडं वरती घेतो, कारण पाणी 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 ह्या लेवल पर्यंत आहे. इथं पण एक पिस्टन आहे ना सेम. मग आता हे पाणी दिसेल तुम्हाला. आता हे पाणी पाणी ही पाण्याची लेवल आहे. सुरुवातीला हे एकाच लेवलला पाणी आहे बरं का. आता मग आता मजा बघा, याचा एरिया आणि त्याचा एरिया कळाला, दोन्हीची लेवल कळाली, पाणी आहे. आता पाण्यावरती ती गाडी आहे, बरोबर आहे का. मला आम्ही काय करतो, तर हे पिस्टन आहे ना, हे दिसते ना पिस्टन, इथे एक पिस्टन आहे आणि इथं दुसरं पिस्टन आहे. पिस्टन नाही कळालं तर उद्या एक इंजेक्शन घेऊन येऊन त्याला पिचकारी आहे. कोणाकडे पिचकारी, आता तर काल परवा झाली की रंग म्हणजे इंजेक्शन आहे कोणाकडे नाही काहीच. ठीक आहे, मी घेऊन येतो. अरे सईची परिचय आहे, पिचकारी घेऊन येतो. मग आता मला सांगा, पिस्टन कळालं तुम्हाला. आता मी काय करतो, याच्यावरती F1 म्हणजे 100 न्यूटन एवढा फोर्स लावतो. किती फोर्स लावतो, 100 न्यूटन एवढा फोर्स लावला. मग आता तुम्ही मला सांगा, सिन्स प्रेशर P इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय F1 किती आहे रे, 100 न्यूटन डिवायडेड बाय एरिया किती आहे रे, 1 मीटर स्क्वेअर, म्हणजेच 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा अर्थ काय झाला मला तर काहीच कळालं. मी जेव्हा एवढं प्रेशर इथे अप्लाय केलं, काय झालं, मी फोर्स किती लावला, त्याच्यामुळे या पाण्यावर काय फरक पडेल, त्याचं प्रेशर वाढेल का कमी होईल. कितीनं वाढलं, जोरावर. मग आता 100 ने वाढलं म्हटल्यानंतर इथलं 100 ने वाढलं, याचा अर्थ हे पण. मग या पिस्टनच्या कॉन्टॅक्ट मध्ये अशा हजारो लाखो करोडो मॉलिक्युल आहेत ना, प्रत्येकाचं किती वाढलं, जोरात सांगा, नक्की ना. माझा तुम्ही मला सांगा, हेच प्रेशर इथं ट्रान्सफर झालं ना. मग आता सांगा, सिन्स प्रेशर P इज इक्वल टू, इकडे असं होणार ना, F2 डिवायडेड बाय A2, बरोबर आहे का रे, हेच प्रेशर असणार ना. मला सांगा, देअरफॉर F2 इज इक्वल टू P इंटू A2, बरोबर आहे का. पण P प्रेशर तुम्हाला माहित आहे इथं किती आहे, कसं आहे ते, तर हे असंच ना रे बाळांनो, F1 डिवायडेड बाय A1 इंटू हे A2 होणार ना रे. मग F1 किती आहे, 100, A2 किती इथला 100 10 आहे ना रे, डिवायडेड बाय म्हणजे 100 गुणिले 10, हे किती झालं, 1000. आता फोर्स शोधलाय तर हा काय झाला, न्यूटन. मग काय कळालं बरं एवढ्या बडबडीनंतर, तर मला तर जे समजलं की जर मी इथं फोर्स लावला होता 100 न्यूटन, तर इथं किती अप्लाय झाला, जोरात रे. मी डबल घेणार आहे, कारण घड्याळाकडे बघितलं मग थोडस स्पीड मध्ये आला. आणखी घेतोय एक उदाहरण, पण आता एवढं तर लक्षात आलं असेल, इथं किती अप्लाय केलं, 100, आणि इथं मात्र ह्या गाडीवर किती अप्लाय व्हायला, फोर्स वाढला का, मग फोर्स वाढला तर ती गाडी लिफ्ट होईल का, जर फोर्स सफिशियंट असेल. आणखी एखादं उदाहरण घेऊया, सेम असंच घेऊया.
थांबा एक, इथंच परत एकदा बोलू. कारण काय होतं, वेळ थोडा कमी राहिला ना की आपली स्पीड वाढते. स्पीड वाढली की पाहिजे तसं लेक्चर होत नाही. हा, परत आता मला, किंवा आपण फ्रेश घेऊया, फ्रेश, काही अडचण नाही. इकडे बघा, याचा एरिया A1 ठेवला, याचा एरिया ठेवला, चालतंय. आता मला सांगा, तुम्ही याचा एरिया काहीतरी घ्या. मी म्हटलं 10 मीटर स्क्वेअर घेतला. किती घेतला? आणि इथला फोर्स F1 घेतला, 1000 न्यूटन घेतला. किती घेतला? हा, चला आता हे ते पिस्टन आहे, इथं पण एक पिस्टन आहे. आता तुम्ही या पिस्टनला असं वरून दाबणार या बाजूने, तर या पिस्टनवरती लोड ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हे पाणी याला कुठून खालून दाबणार. असं हे कळतंय का रे बाबांनो? असंच असेल नाही. आता बघा, आता मजा बघा की इनिशियली याचं जे काही प्रेशर आहे माहित नाही, पण आता जर मी या पिस्टनला दाबलं, किती फोर्स अप्लाय केला त्याच्यावरती? 1000 न्यूटन. तर इथलं प्रेशर कितीने वाढणार? तर F1 बाय A1 म्हणजे 1000 डिवायडेड बाय 10 म्हणजे 100 पास्कलने काय झालं प्रेशर. मग जेवढं प्रेशर इथं वाढलं, सगळीकडे क्लोज कंटेनर आहे, इथं जे प्रेशर वाढणार इथं पण तेवढंच वाढेल ना रे. मग इथं प्रेशर वाढलं, मग हे प्रेशर याला वरती ढकलत असतं. पण कसं होतं ते बघूया. मग याचा एरिया इथं किती आहे? 10 आहे. मी इथं याचा एरिया 1000 पटींनी मोठा दाखवला. किती पटींनी मोठा दाखवला? इंजेक्शन मध्ये तसं असतं ना, पिस्टनचा एरिया केवढा असतो, पुढच्या सुईचा केवढा असतो वगैरे वगैरे, कळतच ना तसंच आहे. मग आता मला सांगा, इथलं प्रेशर P, इथं जेवढं प्रेशर आहे इथं पण तेच असणार ना. पण याचं रिलेशन असं असेल, इथलं फोर्स F2 आणि एरिया, देअरफॉर इथून हे खाली सगळेच्या सगळे वर उचलायला लागतील ना. मग तो फोर्स जो आहे F2 तो किती असेल? तर प्रेशर वाढलेलं प्रेशर P इंटू त्याचा एरिया. मग किती प्रेशर वाढलं तर तुम्ही माहिती आहे, इकडे बघितलंय तुम्ही, काय आहे रे? F1 बाय, बरोबर आहे का? अरे बघा ना इथे प्रेशर इंटू याचा एरिया. A2 किती आहे? 1000 घेतला ना. मग आता मला सांगा, इथं फोर्स किती होता? तर 1000 लावला होता. याचा एरिया 1000 आणि इथला एरिया 10 कॅन्सल, तर 1000 आणि हे 100 म्हणजेच होणार 1,00,000 होईल रे. मग तुम्ही इथं किती फोर्स लावला? 1000 न्यूटन. इथं फोर्स किती मिळाला तुम्हाला? 1,00,000 न्यूटन. तुमचा फोर्स वाढला का? मग फोर्स वाढला असेल तर तो ऑब्जेक्ट उचलला जाईल का? जोरात. कळलं नसेल तर कळेपर्यंत घेऊ आपण, त्याचा विषय नाही. पण ते शेवटी 5 मिनिटांमध्ये काय होतं की बाबा हे संपायला पाहिजे वेळेत, म्हणून आपली धावपळ असते. तर मला प्रामाणिकपणे सांगा, इथं फोर्स लावलाय तुम्ही 1000 आणि इथं किती भेटला तुम्हाला? 1,00,000 ना रे. मग तुम्ही 1,00,000 स्वतः लावू शकत होता का तुमच्या हाताने? नाही. मग तुमचा तो वाढला. कशामुळे वाढला? सेम प्रेशर ट्रान्सफर झाल्यामुळे. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, इथं प्रेशर अप्लाय केलं, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये समजा 1,00,000 मॉलिक्युल होते, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कितीतरी मॉलिक्युल वाढले ना, सगळे ढकलायला लागले ना, त्याच्यामुळे तिथला लोड, तिथली गाडी आरामात वरती उचलली जाते. लक्षात आलं का? आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आपण बरीचशी वाहनं बघतो, स्पेशली ट्रॅक्टर असेल, टिपर असतील, किंवा आणखी तुम्ही ज्या ठिकाणी गाड्या सर्व्हिसिंगला घेऊन जाता, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लोड उचलायचा असतो. इव्हन तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, JCB मशीन बघितलं असेल, बोरवेल मशीन बघितलं असेल, त्याला हायड्रोलिक लिफ्ट असतात ना ते उचलण्यासाठी, बरोबर आहे की नाही? तर मला हे सांगायचं आहे बघा तुम्हाला की जेवढं प्रेशर तुम्ही या पॉइंटला वाढवणार, सेम प्रेशर सगळीकडे वाढवलं जाईल ना. आणि इथलं प्रेशर वाढवल्यामुळे हा ऑब्जेक्ट काय होतो? वर जातो. आणि इथल्या प्रेशरमुळे इथला फोर्स काय होतो? वाढतो. समजलं आहे का? नक्की कळालंय का? आणि एवढ्यातून जर कोणाला अडचण असेल तर आठवणीनं संध्याकाळी उशिरा असो किंवा उद्या सकाळी लेक्चर बघायचं युट्यूब वरती. बाळांनो, एकदम आपल्या साध्या सोप्या भाषेत, तुम्हालाच नाही, एक मिनिट हा, माझ्या डोक्यात एवढं चाललं की समजा आज तुम्ही बघताय आणि काही नसतं रे या जगात, अशक्य काहीच नसतं. कुठलाही एखादा युट्यूबर, कुठलं एखादं लेक्चर जर व्हायरल झालं तर सगळीकडे ते पसरत असतं. आणि एकदा ते पसरलं लोकांना सवय लागली की लोक ते बघत असतात. मला नेहमी असं वाटतं, आज नाही, उद्या नाही, 6 महिन्याने, वर्षाने, 2 वर्षांनी कधी ना कधी सगळ्यांपर्यंत पोहोचेल, जेव्हा सगळ्यांना कळेल की अरे किती साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न आहे हा.
त्यावेळेस महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुलाला मला असं वाटत नाही बाहेर यायचं, शहरात राहायचं, एवढे पैसे खर्च करायचे, घरी बसून बी त्याला कळालं तर बस झालं. आणि विषय काय आहे की खेड्यातल्या लेकरांकडे बरेच अशी गाव, अशी काही काही रिमोट लोकेशनला गाव आहेत ना, की तुम्हीच बघा तुमच्याच जे गावाकडून आलेत, बऱ्याच लोकांची परिस्थिती एवढी खराब आहे की त्यांनी म्हणले असतील की तिथं ठेवायचं, हॉस्टेलला ठेवायचं, पुन्हा क्लासला लावायचं, तेवढे पैसे भरणं होत नाही. आणि म्हणून हा एक काय म्हणतात, एक छोटासा एक प्रयोगशाळा आहे म्हटलं तरी चालेल. तुम्ही घरी गेल्यानंतर प्रामाणिकपणे ते बघा की माझा सांगायचा उद्देश काय आहे. काही लोक म्हणत असतील की सर तुम्ही बोललात पण तुम्ही दोन गोष्टी बोलत होतात म्हणून आम्ही कन्फ्युज झालो. तुम्ही एकदा प्रेशर म्हणताय, एकदा फोर्स म्हणताय. तर प्रेशर आणि फोर्स म्हणताना मी आवर्जून सांगितलंय, बघा परत एकदा रिपीट करतो. इथं जेवढं प्रेशर वाढणार, प्रत्येक ठिकाणी प्रेशर सेमच वाढणार ना, पण एरिया वेगळा असल्यामुळे फोर्स वेगळा पडतो ना. इथं प्रेशर किती आहे, 100 पास्कलने वाढलं, इथं पण 100 पास्कलनेच वाढणार. पण इथला फोर्स 1000 होता, इथला फोर्स 1,00,000 झाला ना. कशामुळे झाला, तर इथला एरिया मोठा असल्यामुळे. लक्षात आलं का? आणि मग फोर्स वाढला, त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट वरती उचलला गेला. मग तो जर आम्हाला उचलायचा असता हाताने, उचलला गेला, म्हणून आम्ही हे डोकं लावलं. लक्षात आलं का? एवढं सोपं असतं रे बाबांनो. कळलंय का सगळ्यांना? ठीक आहे.